जय भीम मित्रांनो, ब्लू स्ट्रीट वेल्थच्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो फ्रेंड्स, टुडे इज 27 नोव्हेंबर 2024, वेनसडेचा दिवस. सो आज बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी होती. ठीक आहे. सो जस्ट अ वीक ॲगो वीकली एक्सपायरीचा जो फॅक्टर होता बँक निफ्टीचा, मिड कॅप निफ्टीचा, तर त्याच्यातून त्या सगळ्या एक्सपायरी संपून ही फर्स्ट मंथली एक्सपायरी होती. त्याच्यामुळे फार मोमेंटम असं जाणवलं नाही मंथली एक्सपायरी असून, पण मे बी नेक्स्ट मंथच्या एक्सपायरीपासून बँक निफ्टीच्या एक्सपायरीला आपण काही मोमेंटम वगैरे बघू शकतो. ठीक आहे फ्रेंड्स. सो जाऊया आपण आपल्या पुढच्या ॲनालिसिसमध्ये. आजचं इंट्राडे ॲनालिसिस कसं असू शकतं, काय आहे. आणि हां, सगळ्यात पहिलं मेन महत्त्वाचं की अदानीजी आजची जी एक मोमेंटम आली ओव्हरऑल मार्केटमध्ये, सुरुवातीचे 2 ते 3 तास मार्केट एकदम साईडवेज होतं. मी तसं टेलिग्रामला अपडेट पण केलं होतं. बट अदानीजींनी एक टाइम्स ऑफ इंडियाची न्यूज आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो शॉर्टमध्ये, सो दॅट इट विल बी मोर इझियर. ठीक आहे. तर द अदानी ग्रुप हॅज डिनाइड ब्रायबरी एलिगेशन्स लेवल्ड बाय द US डिपार्टमेंट ऑफ जस्टिस अँड द US सेक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन. Adani Green Energy Limited clarified that its executive, including Gautam Adani, Sagar Adani, and Vinit Jain, were not charged with FCPA violations, but the face charges related to securities and wire fraud. So friends, ही न्यूज आहे. ही न्यूज ऑलमोस्ट 12-12:15च्या आसपास मार्केटमध्ये लीक आउट झाली आणि त्यानंतर मार्केटने एक त्याला क्विक रिॲक्शन दिलं, एक सलामी दिली मार्केटने, एक बाउन्स बॅक आला. ठीक आहे. तर असंच आहे मार्केटमध्ये की न्यूज आलं. आणि मी मागच्या 2-3 व्हिडिओपासून, म्हणजे ऑलमोस्ट 2-3 दिवसापासून कंटिन्यू हेच सांगतोय की अदानीजींवरती हे जे काही लागले आहेत ॲलिगेशन्स, हे आज ना उद्या याच्यावरती काही ना काही सोल्युशन निघणार. अदानीजी काही ना काही व्हिडिओ घेऊन बाहेर येणार किंवा काही ना काही रिप्लाय देणार. हे जे ॲलिगेशन्स लागलेत हे खोटे सिद्ध होऊ शकतात. ठीक आहे. सो अशा गोष्टी आपण बऱ्याचशा तुमच्याशी शेअर केल्या होत्या. आणि इनफॅक्ट मी कालच्याच व्हिडिओमध्ये, मला फर्स्ट ऑफ ऑल ते तुम्हाला दाखवतो फ्रेंड्स. कालच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की इट्स टाइम टू बाय अदानी स्टॉक्स. ठीक आहे. तर आपण बघूया अदानी ग्रीन. हे बघा, हे जे अदानीचे स्टॉक्स मी वॉचलिस्टमध्ये इथे ॲड करून ठेवलेले आहेत. आणि काही म्हणजे पर्सनल रिझनमुळे किंवा ॲक्च्युली काही स्नेही किंवा शुभचिंतक ह्या लोकांनी मला सजेस्ट केलं की यूट्यूबवरती व्हिडिओ बनवताना आणि हे करत असताना आपले PNL शेअर करू नयेत. ठीक आहे. सो इट वुड बी प्रॉब्लेमॅटिक. त्यामुळे मी तुम्हाला PNL शेअर नाही करू शकत आहे. बट मी तुम्हाला इथे वॉचलिस्टमध्ये दाखवतो. मी कालच्याच व्हिडिओमध्ये हार्डली 24 hours और मे बी 30 hours झाले असतील, मी आपल्याशी शेअर केलं होतं व्हिडिओच्या माध्यमातून की अदानीच्या स्टॉक्समध्ये बाईंग करण्याचा हाच राईट टाईम आहे. कारण कसं असतं, जेव्हा वर्ल्ड गेट्स पॅनिक, म्हणजे अदर्स गेट फिअरफुल, यू बिकम ग्रेडी. ठीक आहे. आणि जेव्हा बाकीची ग्रेडी असेल तेव्हा तुम्ही फिअरफुल राहा. ही बेसिक्स आहे, बेसिक्स एकदम स्टॉक मार्केटचं. ठीक आहे. सो अदानी ग्रीन तुम्हाला इथे दिसत असेल. ग्रीन मध्ये जी आहे ती त्याचं LTP प्राइस आहे, लास्ट ट्रेडेड प्राइस 988 रुपीज. आणि ब्रॅकेटमध्ये जे दाखवलंय ते त्याचे पर्सेंटेज आहेत की किती पर्सेंटेजने आज ते अप होतं. सो अदानी ग्रीन वॉज 10% अप. AWL अदानी विल्मर इज 8.37% अप. अदानी पोर्ट्स इज 6.30% अप. अदानी पॉवर 19.51% अप फ्रेंड्स, 19.51%, 20%. ठीक आहे. And Adani Enterprises, the mother company of all these Adani stocks, 11.50% up. ठीक आहे फ्रेंड्स. सो इट वॉज प्युअरली अदानी शो टुडे. तर बघूया फ्रेंड्स, हे झालं अदानीजींचं. पण कसं असतं की मार्केटमध्ये, जसं मी मला वाटतं कालच्या की परवाच्या व्हिडिओमध्ये मी एक गोष्ट तुमच्याशी शेअर केली होती की एकाच गोष्टीला मार्केट आहे ना वारंवार रिॲक्ट करत नाही, त्याच गोष्टीला रिॲक्शन देत नाही. आता अदानीजींचा प्रॉब्लेम झाला. फर्स्ट डेला जेव्हा ती न्यूज लीक आउट झाली, ऑलमोस्ट 24-25% स्टॉक्स डाऊन झाले. त्यानंतर पण मग 10%, 12%, मग हळूहळू कमी होत गेलं. मग 4%, 5%, 2% असे पडायला लागले. मग थोडं मग नंतर त्यात मुवमेंट यायला लागली, कधी खाली जात आहेत, वर येत आहेत. आता जसं अदानीजींनी ॲलिगेशन्सला रेफ्यूज केलं, ही न्यूज लीक आउट झाली. ठीक आहे. तर त्याच्यावरती रिॲक्ट केलं, परत स्टॉक्स वरती आले. सो ह्या अदानीजींचा जो म्हणजे ओव्हरऑल न्यूज आहे, मला सांगायचं तात्पर्य हे आहे की ही जी ओव्हरऑल न्यूज आहे आता ही ऑलरेडी मार्केटने फॅक्टर इन करून घेतलेली आहे. सो त्यातले आता
जी काही मजा होती ती निघून गेली आहे. ठीक आहे. सो आता नेक्स्ट ओव्हरऑल आपल्याला आपल्या मार्केटकडे बघूया की मार्केटमध्ये आपण काय लेवल्स सांगितल्या होत्या आणि मार्केटने कशा पद्धतीने रिॲक्ट केलं आहे. ठीक आहे. सो ही कालच्या ज्या हे कालच्या ज्या ट्रेंड लाईन आहेत ज्या सांगितल्या होत्या आपण 52,333 रेजिस्टन्सला आणि 51,888 सपोर्टला. सो ह्या दोन्ही तशाच्या तशाच आहेत. इथे ट्रेंड लाईन तुम्हाला ड्रॉ करून म्हणजे इथे दिसत असतील. तर खालच्या बाजूचा तर काही प्रश्नच नव्हता मार्केटमध्ये. ठीक आहे. बँक निफ्टीचा 15 मिनिट्स टाइम फ्रेमचा चार्ट आहे हा. बट मार्केटने पण अगेन म्हणजे मार्केट वरती गेलं. ठीक आहे. ओव्हरऑल मार्केटचा जो आजचा हाय होता तो 52,444चा होता. बट तिकडनं मार्केट अगेन क्लोजिंग जी आहे मार्केटची ती 52,302च्या आसपास आहे. सो अगेन इट्स बिलो 52,333. सो उद्या आता मार्केट क्लोज झाल्यानंतर हे पण बघण्याची गोष्ट आहे की अगेन ह्याच्यावरती आता हे झालं अदानीजींचं उत्तर. मे बी याच्यावरती US गव्हर्नमेंटकडून काही त्याचा रिप्लाय येऊ शकतो. ठीक आहे. त्यांच्या सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशनचा काही रिप्लाय येऊ शकतो. ठीक आहे. डिपार्टमेंट ऑफ जस्टिसकडून USच्या काही रिप्लाय येऊ शकतो. सो तो काय येतोय त्याच्यावरती आपल्याला बऱ्याचशा घडामोडी पुढच्या घडताना दिसू शकतात. ठीक आहे फ्रेंड्स. तर 52,333 ही लेवल मार्केटने ओव्हरऑल टच केली बट क्लोजिंग त्याच्या खालीच दिली. 51,888चा तर काही प्रश्नच नव्हता. खाली मार्केट आज आलंच नाही. ऑलमोस्ट 12-12:15 मार्केट फ्लॅट होतं. पूर्ण फुल्ली साईडवेज मी अपडेटही केलं होतं. बट त्याच्यानंतर अदानी शो सुरू झाला. तेही मी टेलिग्राम चॅनलला अपडेट केलं होतं. ठीक आहे. सो फ्रेंड्स टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. जर तुम्हाला मी जे काही ट्रेड्स पर्सनली घेतो, जे काही माझे पर्सनल ट्रेड्स असतात ते मी तुमच्याशी शेअर करतो, ते ट्रेड्स तुम्हाला समजून घ्यायचं असेल किंवा इतर काही नॉलेज वाढवायचं असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथूनच तुम्ही लिंकला जॉईन करू शकता टेलिग्राम ग्रुपला. ठीक आहे फ्रेंड्स. सो 52,100चा एक PEचा ट्रेड दिला होता ज्याच्यामध्ये 50चा SL होता जसं नॉर्मली असतो. बट अगेन आय वॉज व्हेरी म्हणजे मी थोडासा त्याच्यामध्ये त्या ट्रेड मला घेऊन थोडासा पॉझिटिव्ह होतो. सो मी त्याचा SL 100 करायला टेलिग्रामलाच मी सांगितलं. बट अगेन त्यांनी 100चा SL ही ब्रेक केला. बट पर्सनली जर काही तुमच्याशी शेअर करायचं तर माझा पेन जसं मी मगाशी म्हटलं मी तुमच्याशी शेअर नाही करू शकत. बट मी तुम्हाला पर्सनली सांगतो की तो ट्रेड मी होल्ड केलेला आहे. ठीक आहे. माझा पर्सनल. ठीक आहे. मी तुम्हाला सजेस्ट नाही करू शकत कारण प्रत्येकाची रिस्क वेगळी आहे, कॅपॅसिटी वेगळी आहे, रिस्क ॲपेटाईट वेगळं आहे. जसं अदानीमध्ये मी 2 दिवसापासून म्हणजे सांगतोय लोकांना बाईंग करा किंवा म्हणजे बट स्टील तर इन्सिस्ट नाही करू शकत. सो दॅट इज द डिफरन्स. तर बट 52,100चा जो नेक्स्ट एक्सपायरीचा जो होता पुट जरी त्याच्यात SL हिट झाला असेल बट अगेन 52,200चा एक CEचा कॉल दिला होता, CEचा ट्रेड दिला होता. त्यात 900चा अबोव बाईंग होतं. 950 आणि 1000चे टार्गेट्स होते. इट वेंट अबोव 1100. सो 100+100 म्हणजे ऑलमोस्ट 200 पॉईंट्सचं गेन त्याच्यात मिळालं होतं. मे बी त्याच्यातून तुम्हाला काही बेनिफिट झाला असेल और नसेल मे बी. सो हे बँक निफ्टीचं होतं. आता आपण निफ्टीचं बघूया. ठीक आहे फ्रेंड्स. सॉरी. तर निफ्टीमध्ये आपण लेवल सांगितली होती 24,333. सो निफ्टीची पण क्लोजिंग जसं तुम्ही ते बघू शकत असाल की 24,277. सो बिलो 24,333 आहे. सो उद्या जर गॅपअप ओपन होत असेल निफ्टी तर ऑब्व्हियसली ती 24,333च्या वरतीच होईल. बट अल्टिमेट लेवल जी आहे आपल्याला ती 24,444 आहे. ठीक आहे. तर सांगायचं तात्पर्य आहे की ओव्हरऑल अदानी शो सुरू झाला, बंद झाला, फायर क्रॅकर्स झाले अदानीच्या स्टॉक्समुळे, तेजी आल्यामुळे सगळ्या गोष्टी फॅक्टर इन झाल्यानंतर पण शेवटी मार्केटने क्लोजिंग शेवटी 24,333च्या खालीच येऊन दिली आहे. मला हे सांगायचं आहे. आणि डाऊन साईड आपण निफ्टीमध्ये सांगितली होती 24,111 आणि त्यानंतर एक सायकोलॉजिकल लेवल जो हर्डल आहे 24,000चा तो जर ब्रेक झाला तर मग नंतर तर अजून 23,777 पर्यंत मार्केट जाऊ शकतं असं मी सांगितलं होतं. बट स्टील इंट्राडेमध्ये आपण ओव्हरऑल बघतोय की मार्केट गेलं, वर गेलं, खाली गेलं. ठीक आहे. मार्केटची ते मार्केटचा नेचरच आहे. मार्केट असंच आहे. मार्केट असंच ट्रेड करतं. ठीक आहे. सो त्या पद्धतीने मार्केटने स्वतःची मूव्ज दाखवले, मूव्ज दिले. सो लेट्स सी पुढे अजून मार्केटमध्ये अजून काय
उद्या गॅप अप किंवा गॅप डाऊनमध्ये काय ओपनिंग किंवा काय म्हणजे आपल्याला ट्रेड बघायला मिळेल. हे जे ट्रेंड लाईन आहेत हे मी इथे फक्त ठेवून देतो तसे तसे प्लॉट करून, सो दॅट इट वुड बी इझियर फॉर द नेक्स्ट व्हिडिओ, राईट. अँड 1 सेकंड, 24,333. ओके, सो दिस इज द लेवल 24,333. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, फक्त वीक बनवून एक शॅडो बनवून 3 कॅन्डल जे आहेत त्या 24,333च्या वरती गेल्या बट अगेन खाली, वरती गेल्या बट अगेन खाली. ठीक आहे, सो इट्स अ मेजर हर्डल. लेट्स सी टुमॉरो उद्या कसं होतंय, ब्रेक होतंय की नाही होतंय ती लेवल्स. आणि अदानीच्या स्टॉक्समध्ये तुम्ही आज बघितलं असेल फ्रेंड्स, 10%, 6%, 10%, 12%, 15%, 20%पर्यंतचे गेन झालेले आहेत. सो एवढे गेन्स जे आहेत ना फ्रेंड्स, हे कोणतीही बँक म्हणजे FD केल्यानंतर 7 to 8% रिटर्न्स जनरेट करून देते इयरली. सो फ्रेंड्स, दिस इज द पॉवर ऑफ नॉलेज. म्हणून तुम्हाला सांगतोय, प्लीज 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 स्टॉक मार्केटबद्दल शिका, स्टॉक मार्केटचं नॉलेज घ्या. स्टॉक मार्केट इज नॉट अ गॅम्बलिंग. स्टॉक मार्केट इज प्युअरली नॉलेज बेस्ड, स्किल बेस्ड. ठीक आहे, एक माध्यम आहे ते स्टॉक मार्केट, जिथून तुम्ही एक इन्कम जनरेट करू शकता. मे बी ॲक्टिव्ह और पॅसिव्ह, वॉट एव्हर तुमचं जसं म्हणजे तुमची जशी वेळेची नीड पूर्ण होत असेल त्या हिशोबाने. बट स्टॉक मार्केटचं नॉलेज घ्या, स्टॉक मार्केटबद्दल शिकत राहा. स्टॉक मार्केटच्या ह्या गोष्टींमुळे तुम्हाला हे व्हिडिओज जे मी बनवतोय, हे व्हिडिओज बनवताना पण खूप एफर्ट लागतो फ्रेंड्स. तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील, थोडंफार नॉलेजमध्ये भर पडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय भीम लिहा. ठीक आहे, आणि तुमच्या कोणत्याही प्रकारच्या स्टॉक मार्केटच्या क्वेरीज किंवा डाऊट्स असतील तर प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा, त्यांना उत्तर द्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. येस, मी आफ्टर मार्केट आता जस्ट बघत होतो की एक कमेंट आलेली आहे की प्राईज ॲक्शनवरती व्हिडिओ बनवा. नक्कीच फ्रेंड्स, ह्या विकेंडला प्राईज ॲक्शनवरती एक व्हिडिओ बनवण्यात येईल. ठीक आहे, ब्लू स्ट्रीट वेल्थकडून तुमच्यासाठी, तुमच्या नॉलेज पर्पजसाठी, तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी प्राईज ॲक्शनवरती एक व्हिडिओ नक्कीच घेऊन येण्यात येईल. ठीक आहे फ्रेंड्स, तर भेटूया तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बनवेपर्यंत. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.